माझं नाव फैयाज मोहम्मद अली काबाडी आहे आणि आम्हाला जे अनधिकृत बांधकामाबद्दल बोलायचं आहे। ॲक्च्युली आमची मांडा टिटवाल्यामध्ये बापदादांची समाहित प्रॉपर्टी सर्वांची आहे। तिथं आम्ही कोर्टात केस दाखल केली आणि अपील नंबर वगैरे अपीलमध्ये केस आहे। अपीलमध्ये केस असल्यानं तिथं न्यायालयात अजून केस प्रलंबित आहे। तरी पण आमचेच ती काकाची मुलं आहेत ती दादागिरी करून आणि काही लोकांना हाताशी धरून आणि KDMCच्या काही लोकांना अधिकाऱ्यांना हाताशी धरून तिथं बिंदासपणे अनधिकृत बांधकाम चालू ठेवलं आहे। आम्ही अर्ज केलो, आम्ही गेल्या दीड वर्षापासून आम्ही अर्ज करत आलेलो आहेत। फक्त थोडी ती कारवाई करतात आणि 2-3 महिने परत थांबतात, परत त्यांच्या रूम उभी राहतात। एवढं करून तिथं महाभयंकर मोठं बांधकाम झालेलं आहे। तिथं आणखी फक्त आत्ताच्या घडीला 8-1 दिवसाच्या अगोदर फक्त तिथं एक फाउंडेशन तोडलेलं आहे आणि एक रूम तोडलेला आहे। बाकी 8 ते 9 गाले तिथं तसेच बाकी आहेत आणि ते तोडलेलं नाही आहे। तिथं लोकांना ते घुसून ठेवतात, कारण कोर्टाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत यांनी थांबण्याचा काही प्रयत्न केलेला नाही आहे। तिथं दादागिरी करून आणि सर्व करून हे लोक बांधकाम चालू ठेवले आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये आणखी तिसरी व्यक्ती अय्यूब खलिफा म्हणून आहे, जे गावात राहतात। ते खूपच म्हणजे मोठी व्यक्ती आहेत। त्यांनी पण तिथे जबरदस्ती करून 3 गाले बांधलेले आहेत आणि भरपूर काही फाउंडेशन चालू आहेत। हे थोडा मोठा काम नाही आहे, हे कोर्टात केस प्रलंबित आहे। संघाने महापालिका मुख्यालयात काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। सदर प्रकरणांची प्राथमिक चौकशी करून सदर प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना तात्काळ सदर बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यालयातून देण्यात आलेल्या आहेत। अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात सदर प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणी उचित कार्यवाही करण्यात येईल।